नमस्कार, मी सचिन जाधव. आज आपण नाशिक जिल्ह्यामध्ये आहोत आणि नाशिक जिल्ह्यामध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरील नाशिक महानगरपालिका सतर्क झाली आहे. आरोग्य विभागाने महाकुंडाची जे रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि सीताकुंड आहेत त्याची साफसफाईचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरील महानगरपालिकेकडून रामकुंडाचं पूर्णपणे स्वच्छता करण्यात येत आहे आणि ही तयारी तुम्ही पाहू शकता. पुन्हा हा परिसर, पूर्वीचं जे पाणी होतं ते पूर्णपणे निगाळून काढून टाकून त्यामध्ये जे गाळ, चिखल ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ते काढून टाकून देत आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि तिकडे JCBने साफसफाई आणि त्याच्यानंतर जे काही घाण जो कचरा आहे तो काढून देत आहे. ऑक्टोंबरच्या 31 तारखेपासून कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि नाशिक हे शहर कुंभमेळाव्यासाठी आणि महाराष्ट्राची एक सांस्कृतिक राजधानी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे रामकुंड आहे आणि तुम्ही समोरच पाहू शकता मंदिर आहे. इथे प्रभू श्रीराम हे इथे स्नान करत होते असं बोलतात. जी घाण कुंडांमध्ये अडकलेली आहे ती घाण पूर्णपणे साफ करण्याचं काम इथे चालू आहे. तुम्ही तिकडे पाहू शकता पूर्णपणे तयारी चालू आहे आणि ते तुम्ही लाईव्ह दृश्य पाहू शकता.